हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 बुलढाणा पोलीस अधीक्षक म्हणजेच बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई मैदानी चाचणीचा कट ऑफ लागलेला आहे. तो कास्टनुसार समांतर आरक्षणानुसार कसा लागलेला आहे, जागा आणि कट ऑफ याचं संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. पुढे जे मी PDF दाखवणार आहे, या PDF तसंच इतर पोलीस भरतीच्या अपडेटसाठी आपले टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करा, जिथं मी रोज नवनवीन पोलीस भरतीच्या अपडेट्स तसंच प्रत्येक जिल्ह्याच्या गुणांच्या याद्या अपडेट करत असतो. म्हणून तिथं जॉईन व्हायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा हे बघा, ही बुलढाणा पोलिसांची ऑफिशियल असणारी जाहिरात आहे. त्याच्यामध्ये टोटल जागा 148 असणाऱ्या होत्या. या 148 जागाची वाटणी बघितली तर 12 SC साठी, 25 ST, विजेला एकही नाही, NTB 3, NTC 5, NTDला एकही नाही, विमाप्र SBCला एकही नाही, OBC 25, SEBC 13, EWS 13, ओपनसाठी 52 अशा टोटल असणाऱ्या 148 जागा होत्या. ज्यापैकी ओपनच्या आपण असणाऱ्या वाटण्या बघितल्या तर त्या ठिकाणी जनरलसाठी असणारं 13 जागा होत्या, महिलासाठी 16, खेळाडू 3, प्रकल्पग्रस्त 3, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिक 8, अंशकालीन पदवीधर 3, पोलीस पाल्य 2 आणि होमगार्डसाठी 3 जागा होत्या. तर या अशा पद्धतीच्या जागा असताना कट ऑफ काय लागलेला आहे ते आता आपण पाहूयात. तर बघा, ही असणारी त्यांची ऑफिशियल PDF आहे, बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे पाहून घ्या एक वेळ. इथं म्हणलेलं आहे त्यांनी की त्या ठिकाणी असणारी ही जी यादी प्रसिद्ध केली आहे ही तात्पुरती यादी आहे आणि ह्याच्यामध्ये जर समजा कोणाला काही ऑब्जेक्शन असेल तर 4 मार्च 2026च्या दुपारी 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी असणारं तुम्हाला या ईमेल ID वर असणारं तक्रार नोंदवायची किंवा आक्षेप नोंदवायचा आहे. तर कट ऑफ कसा लागला तो आपण आता पाहूयात. यांनी हा चार्ट दिलेला, हा चार्टच व्यवस्थितपणे समजून घ्या. तर बघा, इथं ओपन जनरल 41, त्याचबरोबर फिमेल 41, स्पोर्ट्स पर्सन 39, प्रोजेक्ट अफेक्टेड 38, भूकंपग्रस्त 26, एक्समॅन 26, पोलीस पाल्य 28 आणि होमगार्डचा 34 मार्कावर लागलेला आहे. EWS कॅटेगरी जनरल 25, महिला 26, स्पोर्ट्समॅन 26, प्रोजेक्ट अफेक्टेड 32, होमगार्ड 31. SEBC जनरल 30, महिला 31, स्पोर्ट्स पर्सन 26, प्रोजेक्ट अफेक्टेड 28 आणि होमगार्ड 28. OBC जनरल 35, महिला 35, स्पोर्ट्समॅन 30, प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त 30 आणि होमगार्ड 33. NTC जनरल 36, महिला 35, NTB जनरल 37, महिला 33, ST जनरल 36, महिला 36, स्पोर्ट्स पर्सन 36, प्रकल्पग्रस्त 26 आणि होमगार्ड 30. त्याच्यानंतर पुढं SC कॅटेगरी जनरल 32, महिला 33, स्पोर्ट्समॅन 25, प्रोजेक्ट अफेक्टेड 28 आणि होमगार्डचा 26 लागल्या. तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी बुलढाणा पोलिसांचा संपूर्ण मैदानी चाचणीचा आपण कट ऑफ पाहिलेला आहे. आता यांची लेखी परीक्षा पण असणार 14 मार्चला होण्याची शक्यता आहे. किती मार्चला? 14 मार्चला. कदाचित त्या ठिकाणी असणार 14 मार्चचा शनिवार आहे, त्याच्यामुळं 15 मार्चला पण पेपर होऊ शकतो. आलं का लक्षात? कारण मॅक्झिमम पेपर पोलीस भरतीचे हे रविवारच्या दिवशी होतात, हे लक्षात असू द्या. त्याच्यामुळं 15 मार्चला पण होऊ शकतो, असं नाही की 14 मार्चला झाला पाहिजे. तर 15 मार्चला पण होऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.